यंदा देशात जून ते सप्टेंबर सरासरीच्या कमीत कमी 93% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हा पाऊस सरासरी इतका होणार असून सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता 33% असल्याची माहिती विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे। यंदाचा मान्सून सामान्य राहणार असून त्यावर अल निनोचं संकट असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या अंदाजाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि कृषी विभागाचे हवामान सल्लागार डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून। भारतीय हवामानशास्त्र विभाग 2 टप्प्यात अंदाज व्यक्त करते। हा पहिल्या टप्प्यातला अंदाज आहे, तो साधारणपणे 20 एप्रिलच्या दरम्यान असतो आणि दुसऱ्या टप्प्यातला अंदाज पुन्हा जूनमध्ये असतो। आता पहिल्या टप्प्यातल्या अंदाजामध्ये प्राथमिक अंदाजामध्ये हे निश्चित लक्षात आलेलं आहे की यावर्षी पाऊस कमी आहे, सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे। म्हणजे भारताची जी सरासरी आहे 887 मिलीमीटर, त्याच्या जवळपास 93% पाऊस होणार आहे। परंतु पावसाचं जर वितरण पाहिलं आपण तर आपल्या असं लक्षात येईल की उत्तर भारतामध्ये म्हणजे ईशान्य भारतात चेरापुंजीला 12,000 मिलीमीटर सरासरीने पाऊस पडतो, तर त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे पश्चिमेला राजस्थानमध्ये 300 मिलीमीटर पाऊस पडतो, 300-350। मग आता याची सरासरी जर काढायचं ठरवलं तर मग अवघड जातं आणि ते उत्तरातमध्ये फार कठीण होतं। तशा अनुषंगानं जर बोलायचं म्हटलं तर हा 93%चा जो अंदाज आहे तो असं सांगतो किंवा असं दाखवतो की ज्या भागामध्ये पाऊसमान कमी आहे, आता उदाहरणार्थ हा जो पट्टा आहे कमी पाऊसमानाचा संपूर्ण भारतातला, तो सुरू होतो तो म्हणजे पंजाब हरियाणा, तिथून तो खाली मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, त्याचप्रमाणे गुजरातचा पूर्व भाग, महाराष्ट्राचा मधला पट्टा, तसंच आंध्र प्रदेश, कर्नाटकचा काही भाग आणि तामिळनाडूपर्यंतचा भाग, या भागामध्ये कमी पाऊसमान आणि मधला पट्टा आहे हा, आणि कमी पाऊसमान आणि पावसाचं दुर्भिक्ष इथं आपल्याला क्रिटिकल पिरियड राहणार आहे। याबरोबरच आपण जर दुसरा विचार केला तर 93% अंदाज नेमका काय सांगतो, मला जे वाटतं ते गेले 10-12 वर्षे 13 वर्षे मी मान्सून मॉडेलच्या निर्मितीनंतरही काही गोष्टी त्यातल्या आजमावल्या पाहिल्या, त्यात पाऊस येण्यातच अडथळे निर्माण होतात। पाऊस यायला उशीर झाला की मग नंतर भात लागवडीचे रोप लागवडीचे प्रश्न निर्माण होतात आणि मग पहिल्या टप्प्यातलं जे रोप आहे ते दुसऱ्या टप्प्याला चालत नाही की ज्यावेळेला नेमका पाऊस सुरू होतो। तेव्हा भाताची रोपं देखील 2 टप्प्यात आपण यावर्षी जर टाकली तर याच्यावर मात करू शकतो, आपण निश्चितपणे मात करू शकतो। म्हणजे पाऊस कमी आहे म्हणून आपण शेती आणखीन चांगल्या पद्धतीनं हवामानाच्या अंदाजाचा उपयोग करून केली तर जास्त चांगला फायदा आपल्याला मिळू शकतो।